नमस्कार शेतकरी बंधूंनो, आनंद ॲग्रोकेअर आणि आनंद क्रॉप गुरु यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्राक्ष खरड छाटणीमधील सुप्त घड निर्मितीमध्ये येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय या चर्चासत्रामध्ये मी तुषार जाधव तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो। मंडळी, या चर्चासत्रासाठी आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत माय फार्म्स क्रॉप सोल्युशनचे संचालक तसेच येस क्रॉप यूट्यूब चॅनलचे निर्माते आणि द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला इत्यादी पिकांमध्ये मार्गदर्शक करणारे प्रख्यात कृषी सल्लागार सन्माननीय श्री श्रीकांत पवार साहेब, नमस्कार। आणि त्याचबरोबर आनंद ॲग्रोकेअरचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचे डेव्हलपमेंट हेड म्हणून कार्यरत असणारे सन्माननीय श्री खंडेराव धाराव सर, नमस्कार। या दोघांचंही मी या चर्चासत्रामध्ये मनापासून स्वागत करतो। आणि मंडळी, क्षणाचाही विलंब न करता या चर्चासत्राला सुरुवात करतो। सर्वप्रथम श्रीकांत पवार साहेब यांच्याकडे मी येणार आहे। पवार साहेब, द्राक्ष खरड छाटणीमध्ये मागील वर्षी कुठल्या कुठल्या समस्या या द्राक्ष बागायतदारांना आल्या होत्या? मागील जो सीजन आपला गेला याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची जी समस्या होती ती निर्यातक्षम द्राक्ष बागा किंवा लोकलच्या द्राक्ष बागा असतील त्याच्यामध्ये ती म्हणजे मिलीबग। बऱ्याचशा अंतिम टप्प्यामध्ये पाणी उतरायच्या वेळेस मिलीबग हा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे जे रेसिड्यू मॅनेजमेंट आहे हे आपलं ढासळत असतं आणि या मिलीबगचा प्रादुर्भाव हा आपल्याला एप्रिल छाटणीलाच जर व्यवस्थित नियंत्रित केला तर पुढं होत नाही। त्याचं नियोजन आपल्याला आत्ता करणं गरजेचं आहे। दुसरी जी समस्या जी मागच्या वेळेस सगळ्यात मोठं नुकसान जे झालं ते बऱ्याचशा पट्ट्यांमध्ये एक निफाड पट्ट्यामध्ये 26-11च्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात गारा झाल्या आणि या वातावरणानंतर जे धुकं राहिले याच्यामध्ये काही जिथं गारा झालेल्या नव्हत्या अशा प्लॉटांची कूज ही मोठ्या प्रमाणात झाली। यानंतर पुढची जी समस्या आहे ते म्हणजे जानेवारीमध्ये वेळोवेळी जे किरकोळ पाऊस झाले किंवा गारवा जो सुटला याच्यामध्ये पेपरमध्ये जे एक्सपोर्टचे प्लॉट होते यांच्यामध्ये हेअर क्रॅकिंग दिसून आलं। जे लेटचे प्लॉट होते अशा ठिकाणी कॅनोपी मॅनेजमेंट व्यवस्थित नव्हतं आणि जे भुरीचे प्रिव्हेंटिव्ह स्प्रे तिथं पोचायला पाहिजे होते अशा गाड्यांना सुरुवातीच्या टप्प्यात न मिळाल्यामुळे अशा गाड्यांवर भुरीचं इन्फेक्शन हे दिसून आलं। आपल्याला अनुभव आहे की एकदा इन्फेक्शन झाल्यानंतर वातावरण ज्या वेळेस खराब होतं त्यावेळेस परत भुरीचा प्रादुर्भाव होत असतो आणि अशा ठिकाणी आपल्याला भुरी नियंत्रणात येत नाही। आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची जी समस्या आहे की मागील वर्षी जी फ्लावरिंगमध्ये कूज काही प्रमाणात वातावरणामुळे झाली, तसेच जिथं चांगला माल होता परंतु सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे हेअर क्रॅकमुळे नुकसान झाले त्याच्यामुळं नंतर पूर्ण शुगर येईपर्यंत म्हणजे जास्त शुगर येईपर्यंत लोक थांबले नाही आणि काठावर शुगर असताना पावसाचे फोरकास्टिंग असल्यामुळे लवकर जी हार्वेस्टिंग झाली यामुळं कुठंतरी वजन यावर्षी टेम्परेचर जास्त असल्यामुळे प्लॉट पण देण्यास लवकर आले आणि वजन मिळण्याची समस्या यावर्षी दिसून आली। तर शेतकरी बंधूंनो, सध्या एप्रिलचा महिना चालू आहे आणि यावरूनच यालाच अनुसरून मी पवार साहेबांना अजून एक प्रश्न विचारणार आहे। तो असा आहे की एप्रिल छाटणीपूर्वी द्राक्ष बागायतदारांनी काय काय पूर्वतयारी केली पाहिजे किंवा कशा प्रकारे पूर्वतयारी केली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एप्रिल छाटणी पूर्वतयारीमध्ये हार्वेस्टिंग झाल्यानंतर तुमच्या द्राक्ष बागांच्या पानांवर जर काही लालकुळीसारख्या किंवा मिलीबगसारख्या किडींचा अटॅक असेल तर सर्वप्रथम त्यासाठी आपण एक कीटकनाशकाची निमयुक्त किंवा सल्फरयुक्त कीटकनाशकाची फवारणी घेतली पाहिजे। तुमचा पाला हा जर जास्त डॅमेज असेल तर एखाद्या न्यूट्रिशनची 19-19 सारख्या न्यूट्रिशनची फवारणी अशा पानांवर करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हार्वेस्टिंग आटोपल्यानंतर आपल्याला एक पाणी देणं गरजेचं आहे आणि यानंतर बाग ही एकसारखी फुटण्यासाठी तानावर सोडणं गरजेचं आहे, कारण जिथं थोडा व्यवस्थित ताण दिला तिथं आपल्याला एप्रिल छाटणीनंतर द्राक्षबाग ही एकसारखी फुटून येते। द्राक्षबागेत जे तण असतील या विश्रांती कालावधीमध्ये द्राक्षबागेला आपण जी विश्रांती देणार या विश्रांती कालावधीमध्ये ती तणांचं नियंत्रण करून घेणं गरजेचं आहे। तसंच आपल्याला माती पाणी परीक्षण या विश्रांती कालावधीमध्ये करून घ्यायचं आहे आणि या माती पाणी परीक्षणानंतर त्याला अनुसरून आपल्याला बेसल डोस हा टाकून घेणं गरजेचं आहे। हा बेसल डोस टाकत असताना आपल्याला जे बेड आहे ते बेड फोडून पूर्ण बेड तयार करून घेणं गरजेचं आहे। साधारण 2 झाडांमधील बेड हे 5 ते 6 इंच खोल उकरून
त्यामध्ये ग्लोरीफर्ट ग्रीन किंवा शेणखत भरून ड्रीप खाली माती परीक्षणाप्रमाणे एक बेसल डोस सर्व अन्नद्रव्य घटक उपलब्ध होतील अशा पद्धतीने ड्रीप खाली मिक्स करून द्यायचं आहे आणि यावर पाचाटाची मल्चिंग करायची आहे। यावरच आपल्याला छाटणीनंतर आपल्या ज्या द्राक्ष बागांच्या काड्या असतील याची मल्चिंग सुद्धा करता येईल। तुम्ही एक उल्लेख केला की द्राक्ष बागेला एक साधारण विश्रांती दिली पाहिजे, तर यालाच अनुसरून मी पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारेल की साधारण द्राक्ष बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर द्राक्ष बागायतदारांनी द्राक्ष बागेला किती दिवस विश्रांती दिली पाहिजे? आपल्याकडे एक ढोबळमानाने गणित आहे की द्राक्ष बागेला साधारण 1 टन वजन जर निघाले असेल तर टनाला 1 दिवस म्हणजे 12 टन, साधारण 10 ते 12 टन जर उत्पादन आपण घेतले असेल तर एक 10 ते 12 टन 10 ते 12 दिवस विश्रांती देण्याचा आपल्याकडं एक प्रघात आहे। मात्र 15 ते 20 दिवसाच्या पेक्षा जास्त जर विश्रांती आपण दिली, 15 ते 20 दिवस पेक्षा जर आपण जास्त विश्रांती जर दिली तर अशा वेळेस परत वेल सुप्तावस्थेत जाऊन आपल्याला रान फुटण्यास अडचणी तयार होत असतात। काही ठिकाणी साधारण एक 4.5-5 महिन्यापेक्षा एक 5-5.5 महिन्यापेक्षा जास्त काळ माल जर झाडावर राहिला काय कारणास्तव तर अशा मालाची झाडातून अन्न घेण्याची क्षमता ही संपलेली असते। अशा वेळेस असा प्लॉट हा विश्रांती अवस्थेतच असतो, अशा प्लॉटला जास्त विश्रांती देण्याची गरज नाही। जे प्लॉट ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबरमध्ये छाटलेले आहे आणि असे प्लॉट अगदी एप्रिल एंडपर्यंत खाली होत आहे तर अशा वेळेस पुढील दिवस हे कमी राहतात। मेमध्ये आपल्याला एप्रिल आणि मेमध्ये जो सूर्यप्रकाश पाहिजे जर उशिरा त्यांना विश्रांती दिली तर त्यांना तो सूर्यप्रकाश मिळणार नाही। त्याच्यामुळे असे प्लॉट खाली झाल्यानंतर साधारण एक 2-3 दिवसात लगेच खरड छाटणी जरी त्याची घेतली तरी काही अडचण नाही। आपल्याला द्राक्ष बागायतदारांकडून अजून एक प्रश्न असा मिळालेला आहे की द्राक्ष एप्रिल छाटणीपूर्वी पानगळ करण्यासाठी इथ्रेलचा वापर करावा का? साधारण एप्रिल हार्वेस्टिंग नंतर 15 ते 20 दिवसात जर आपण खरड छाटणी किंवा एप्रिल छाटणी करत असू तर अशा वेळेस आपल्याला इथ्रेलचा वापर करण्याची गरज नाही। मात्र जे प्लॉट खूप अर्ली खाली होतात साधारण जानेवारी एंडपर्यंत आणि अशा प्लॉटांना साधारण एक 20-25 दिवसापेक्षा 30 दिवसापेक्षा जास्त विश्रांती एक 1.25 महिन्यापर्यंत मिळत असते। अशा वेली ह्या परत डॉर्मन्सीमध्ये म्हणजे सुप्तावस्थेत जातात आणि मग असे प्लॉट खूप मागे पुढे फुटतात। अशा प्लॉटांना साधारण एक 15 दिवस आधी इथ्रेलचा वापर करणं हे खूप कॅनोपी जर चांगले असेल तर अशा प्लॉटांना इथ्रेलचा वापर करणं गरजेचं आहे। मात्र जे प्लॉट छाटणी झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत आपण छाटतो त्यांना इथ्रेल वापरण्याची अजिबात गरज नाही। याचसोबत मी जे शेतकरी बंधू आपल्यासोबत जॉईन आहेत त्यांना असं एक आवाहन करेल की तुमचे देखील काही प्रश्न असतील तर तुम्ही ते फेसबुकवरती कमेंट करून देऊ शकतात, जेणेकरून ते आपल्याला लगेच लाईव्हमध्ये घेता येतील। तर मी हेच आवाहन करेल की तुम्ही जॉईन राहा आणि तुमचे जे कुठले प्रश्न असतील ते त्वरित कमेंटमध्ये द्या। त्यानंतर पवार साहेब पुढचा प्रश्न आपल्याला असा शेतकरी बंधूंकडून मिळालेला आहे की छाटणीपूर्वी माती व पाणी परीक्षण करणे गरजेचे आहे का? हाच प्रश्न मी धाराव सर यांना देखील विचारणार आहे। छाटणीपूर्वी माती आणि पाणी परीक्षण करणं मी तर म्हणेल 100% गरजेचंच आहे। कारण एप्रिल छाटणी ही ऑक्टोबर छाटणीचा पाया असते आणि लागलीच त्याचे हार्वेस्टिंग झालेले असते आणि त्याचा भरपूर अन्नसाठा हा त्या हार्वेस्टिंगच्या त्याच्यामध्ये पूर्णपणे वापरला गेलेला असतो आणि त्यानंतर आपण एप्रिल छाटणी घेतो आणि एप्रिल छाटणीमध्ये काय महत्त्वाचं म्हणजे एप्रिल छाटणीमध्ये सूक्ष्म घड निर्मिती, सूक्ष्म घडाचे पोषण, सूक्ष्म घडाचा विकास आणि काडीचे पोषण, काडी पक्वता या सर्व अवस्था आपल्याला येतात आणि त्या खूप महत्त्वपूर्ण आहेत। त्यामुळे एप्रिल छाटणीमध्ये आपल्याला न्यूट्रिएंट देणे तितकेच गरजेचे आहे जितके ऑक्टोबर छाटणीमध्ये आपण देतो, का जेणेकरून आपल्याला या सूक्ष्म घडाच्या विकासामध्ये असेल, पोषणामध्ये काडीच्या पोषणात असेल किंवा पक्वतेपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे न्यूट्रिएंट अवेलेबल होतील। दुसरी गोष्ट, आपण जो बेसल डोस देत आहोत, समजा बेसल डोसमध्ये तुम्ही जैविक खत असेल, रासायनिक खत असेल किंवा सेंद्रिय खत असेल याचा वापर आपण करतो, पण तो प्रत्यक्षरित्या जर आपण माती परीक्षण केलं तर आपल्या पुढे त्या मातीची पूर्ण आरोग्य पत्रिका आपल्या समोर येईल। मग त्यामध्ये त्या मातीचा पीएच असेल, त्या मातीचा ईसी असेल, त्या मातीची सीईसी असेल, कॅल्शियम कार्बनचं प्रमाण असेल किंवा ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण असेल, तुमच्यामध्ये चुनखडीचं मुक्त चुनखडी किती आहे किंवा चुना किती आहे हे सुद्धा त्याचं प्रमाण आपल्याला कळेल, का जेणेकरून आपण तो बेसल डोस कसा द्यायचा आहे याचं संतुलन करता येईल। त्याचप्रमाणे जमिनीचे जे रासायनिक गुणधर्म म्हणतो आपण त्याला, त्याच्यातले जे NPK असेल किंवा सेकंडरी एलिमेंट म्हणजे तुमचं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर असेल किंवा मायक्रोन्यूट्रिएंट जे काही असेल, झिंक, फेरस, बोरॉन, कॉपर
हे सर्व घटक आणि या सर्व घटक किती आहे हे आपल्याला प्रत्यक्षरित्या माहिती होईल आणि त्यानुसारच आपण आपल्या बेसल डोसचं नियोजन करू शकतो. तर ही पण आपल्याला खूप गरज आहे. त्यामुळे माती परीक्षण करणं मी तर म्हणत खरंच गरजेचं आहे. समजा आता आपण सेंद्रिय खताचा वापर करतो, पण तो किती वापर करायचा. समजा आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जर 1-1.5% पुढे असेल तर आपण सेंद्रिय खतावर काहीतरी मर्यादा पण आणू शकतो. तसंच तुमचं नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश याची जी उपलब्धता किती आहे आपल्या सॉईलमध्ये, त्यानुसार आपण आपल्या किती पर्सेंटेजमध्ये आपण नायट्रोजन दिला पाहिजे, किती पर्सेंटेजमध्ये आपण फॉस्फरस दिला पाहिजे, किती पर्सेंटेजमध्ये आपण पोटॅश दिला पाहिजे, या सर्व गोष्टीचे पॅरामीटर त्या ठिकाणी ठरले जातात. तर मग सल्फर जसं चुनखडीचं प्रमाण जास्त असेल तर त्या ठिकाणी तुमचे समजा तुम्ही नवीन फळबाग लागवड करत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला चुनखडीचे जे प्रमाण आहे तुमच्या 3ही थरामध्ये ते सुद्धा आपण चेक करून घेतलं पाहिजे. म्हणजे या सर्व गोष्टीमुळं आपल्याला या ठिकाणी एप्रिल छाटणीमध्ये 100% जर आपल्याला सूक्ष्म गड निर्मिती, सूक्ष्म गडाचा विकास, काडीचे पोषण आणि काडीची पक्वता या सर्व अवस्था व्यवस्थित जर आपल्याला करायच्या असतील पास, तर आपल्याला माती परीक्षण करणं 100% गरजेचंच आहे. दुसरी गोष्ट, आता पाणी परीक्षण हा मुद्दा पण, कारण ह्या वर्षी जर आपण सध्या परिस्थिती जर बघितली तर सर्वकडे पाण्याची पातळी ही पूर्णपणे खालवत आहे, खाली खाली जात आहे. आणि अशा वेळेस काय होतं की आपण आपले ज्यावेळेस पाणी देतो जमिनीला, तर त्या ठिकाणी तुमच्या जमिनीचे ज्या ठिकाणी पाण्याची पातळी खाली जाते त्याचप्रमाणे तिथं क्षार पण जास्त प्रमाणात गोळा होतात. आणि एक क्षार ज्यावेळेस अपटेक करून त्या ठिकाणी जर तुमच्या पोदामध्ये तुम्ही ते पाणी दिलं आणि त्या ठिकाणी त्या क्षारांची संख्या वाढली तर निश्चितच तुमच्या या गर्भधारणा, सूक्ष्म गड निर्मितीमध्ये किंवा पुढच्या ज्या स्टेप्स असतील यामध्ये काही अडथळे पण येऊ शकतात. तर पाणी परीक्षण पण कधी करायचं का, पाणी परीक्षण जर तुमच्या सॉईलमध्ये जमिनीच्या वरती जर असा व्हाईट लेअर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पाणी परीक्षण गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुमचं पाणी मसूळ खाराट लागत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पाणी देणं गरजेचं आहे, परीक्षण करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे शेंडा करपत असेल तुमच्या जमिनीमध्ये किंवा जमीन चालताना एकदम टणक कडक लागत असेल असं पण होऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी पाणी परीक्षण अशा ठिकाणी तुम्ही करा आणि त्या पाण्यामध्ये तुमचं क्षारांची संख्या असेल किंवा पाण्याचा pH असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपर माहिती होतील आणि त्यानुसार तुम्हाला तुमचं पाण्याचं आणि जमिनीमध्ये देणाऱ्या बेसल डोसचं नियोजन परफेक्ट करता येईल. तर तुम्ही 100% त्या ठिकाणी माती आणि पाणी परीक्षण, आणि हा जो कालावधी आहे एप्रिल आणि मे, हा कालावधी तुम्हाला या पाणी परीक्षा आणि माती परीक्षणासाठी एकदम परफेक्ट असतो. तर या ठिकाणी तुम्ही 100% माती परीक्षण करा, हेच मला तुम्हाला सल्ला राहील. अगदी छान सरांनी सांगितलं आहे. थोडक्यात सांगायचे तर एप्रिल आणि मे महिना आता सध्या चालू आहे. या महिन्यामध्ये तुम्ही माती आणि पाणी परीक्षण या दोन गोष्टींवर, दोन बाबींवर महत्त्वपूर्ण लक्ष देऊ शकतात. कारण याच त्या दोन गोष्टी आहेत की ज्यांनी तुमची जी द्राक्ष बाग आहे ती तुम्हाला व्यवस्थित करण्यासाठी चांगली मदत होणार आहे. यालाच मी अनुसरून जी आपली आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर नामक प्रयोगशाळा आहे, जी खतोडपाटा, तळेगाव, दिंडोरी येथे आहे, तर इथे तुम्ही आपले माती परीक्षण असेल, पाणी परीक्षण असेल, इथले सर्व नमुने तुम्ही त्या प्रयोगशाळेमध्ये देऊ शकतात. विशेष बाब म्हणजे ही आहे की आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर ही जी प्रयोगशाळा आहे ही NABL अक्रेडिटेड आहे. म्हणजे इथून दिला गेलेला रिपोर्ट तुम्हाला सर्वत्र हा योग्य असणार आहे, बरोबर असणार आहे आणि तो ग्राह्य देखील धरला जाणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला कुठले तुमचं माती परीक्षण करून घ्यायचं असेल, पाणी परीक्षण करून घ्यायचं असेल, तर तुम्ही आत्ता जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय त्या नंबरवर देखील कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुमचे जे नमुने आहेत माती पाणी परीक्षणाचे ते तिथे देऊ शकतात. तर धाराव सर, मी तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारेल की छाटणीपूर्वी जमिनीची मशागत करावी की नाही? जमिनीची मशागत हा विषय तुमच्याकडं आता जी सध्या परिस्थिती जर बघितली आपण, तर मागच्या वर्षी पाऊसमान पण खूप कमी झालं आणि आता तुमच्याकडे पाण्याची अवेलेबिलिटी जी आहे ती खूप कमी आहे. आणि अशा वेळी तुम्ही जी काही मशागत करणार असाल, जर आपण मशागत खोलवर केली तर त्या ठिकाणी तुमचे मुळ्या तुटून त्या ठिकाणी ते पीक किंवा ती वेल किंवा ती तुमची द्राक्षबाग ही ट्रेसमध्ये येऊ शकते. तर अशा वेळी तुम्ही काय करायला पाहिजे की जर आपल्याकडे पाण्याची उपलब्ध असेल तर ठीक आहे, तुम्ही त्या ठिकाणी तुमची रेग्युलर जी प्रॅक्टिसेस आहे त्या तुम्ही करू शकतात. परंतु आता जे काही जमिनी असतील त्या ठिकाणी तुम्हाला काही पाण्याची अवेलेबिलिटी कमी असेल आणि अशा ठिकाणी जर पाणी कमी असेल तर मला तर एकच सल्ला देतील का त्या ठिकाणी तुम्ही जमिनीची मशागत करताना फणाने एक हलकी पाळी द्या, जास्त प्रमाणात मुळीची तोडणी करू नका. आणि अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं तर माझ्या मते चांगलं राहील. तर माझं मत आहे की तुम्ही जमिनीची मशागत करताना पाण्याची उपलब्धता ही तुमच्याकडे कशी असेल याच्यावरूनच निर्णय घ्या. धन्यवाद सर. त्यानंतर श्रीकांत पवार साहेब, मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो की प्रत्यक्ष खरड छाटणी करताना द्राक्ष बागायतदारांनी नक्की काय काळजी घेतली पाहिजे?
प्रत्यक्ष खरड छाटणी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेबर काही वेळेस खूप मोठी काठी ठेवत असतात, साधारण 3 ते 4 डोळे ठेवतात. असं न करता तळातील 1 ते 2 डोळे ठेवले पाहिजे. खूप खरडून सुद्धा छाटणी करता कामा नये. काही लेबर खूप खरडून छाटणी करतात, त्याच्यामध्ये तळामध्ये डोळा राहत नाही, मासे ओलांडे मुख्य होतात. तर साधारण 1 ते 2 डोळे राहतील तळातील, अशा पद्धतीने छाटणी करावी. कारण जास्त लांब कुटुक जर आपण ठेवलं तर वरचे डोळे फुटून निघतात आणि अशा फुटी यानंतर वाऱ्याने वरच्या फुटी मोडून पडतात. तसेच वरचे डोळे आधी फुटल्यामुळे ओलांड्यातील काही डोळे मुख्य होतात आणि मग अशा वेळेस पूर्ण ओलांडे हे फुटत नाहीत. दुसरी जी खरड छाटणी करताना घ्यावायची जी महत्त्वाची काळजी आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्या ज्या द्राक्ष बागा आहे ह्या लोड जास्त दिवस राहिल्यामुळे किंवा तुमच्याकडे बाग जून झाल्यामुळे किंवा क्षारांमुळे वरच्या ज्या टिश्यू आहे उन्हामध्ये काही ठिकाणी गॅप पडलेल्या असतात. काड्या ह्या मागच्या सीझनला फुटलेल्या नसतात आणि अशा ठिकाणी उन्हाने वरच्या बाजूचे जे ओलांड्याचे टिश्यू आहे हे डॅमेज झालेले असतात आणि मग अशा वेळेस कुठून तरी खालच्या बाजूने ओलांड्याचा फ्लो हा अन्नद्रव्याचा चालू असतो आणि अशा प्लॉटवर आपल्याला बाल येतो, पण त्याला पाहिजे तशी साईज आणि वजन आपल्याला मिळत नाही. मग अशा वेळेस असे जे जुने ओलांडे असतील, डॅमेज ओलांडे असतील, असे कट करून तिथं ओलांड्यांचं नूतनीकरण किंवा नवीन ओलांडा तिथे जे मागची ॲडजस्टंट काडी असेल साल फाटलेली अशी काडी आपण ठेवली पाहिजे. जिथं ओलांड्याचे गॅप असतील किंवा ओलांडा नूतनीकरण करत असाल, ओलांडा वाढवताना साल फाटलेली काडी साधारण एक अर्धा फुटाची काडी ठेवणं गरजेचं आहे. तिला जास्तीत जास्त 4 डोळे असतील, यापेक्षा मोठी काडी किंवा कोवळी काडी ठेवू नये. कारण असे टोकाचे कोवळे डोळ फुटल्यानंतर मागचा ओलांडा हा फुटत नाही. त्यानंतर शेतकरी बंधूंकडून आपल्याला पुढचा प्रश्न असा मिळालेला आहे की खरड छाटणी झाल्यानंतर साधारण काय काय महत्त्वाची कामे केली गेली पाहिजे? खरड छाटणी झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे हायड्रोजन सायनामाइडचा वापर. हे आपण डॉबिंगद्वारे म्हणजे पेस्टिंग, हाताने पेस्ट किंवा फवारणीद्वारे करू शकतो. जे प्लॉट साधारण 1 ते 3 वर्षाचे प्लॉट आहे अशा प्लॉटांमध्ये डॉर्मन्सी ही थोडी जास्त असते आणि असे प्लॉट एकसारखे फुटत नाहीत. अशा प्लॉटांमध्ये आपण हायड्रोजन सायनामाइडचा वापर केला पाहिजे. पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपण छाटणी करताना खूप मोठ्या प्रमाणात झाडाला जखमा करत असतो आणि या जखमांमधून फांदीमर रोगाचे इन्फेक्शन होऊ शकते. तसेच आपल्याला तिथे जे बुरशीजन्य रोगांचे जे अवशेष आहे याचा नाश करायचा असेल तर आपल्याला 1% बोर्डोचा फवारणी ही आपण यानंतर केली पाहिजे. पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला मागील सीझनमध्ये ज्याचा सगळ्यात जास्त त्रास झाला तो म्हणजे मिलीबग. आणि आत्ता जर व्यवस्थित आपण मिलीबगचं नियंत्रण केलं तर आपल्याला पुढच्या सीझनभर मिलीबगचा त्रास हा होणार नाही. तर त्यासाठी क्लोरोपायरिफॉस 50% साधारण 1.5 ते 2 मिली आणि त्यामध्ये आनंदवेट गोल्ड 0.30 मिली असं घेऊन आपल्याला साधारण एक गणाचं प्रेशर कमी करून एक शिकार पंपाचा प्रेशर राहील अशा पद्धतीने झाडाला 1 ते 1.5 लिटर पाणी लागेल आणि सालीतून आतपर्यंत जिथं मिलीबग आहे अशा ठिकाणी औषध पोहोचेल. अशा पद्धतीने गच्च खोड ओलांडे कुठेच कोरडे राहणार नाही अशा पद्धतीने धुवून काढणं गरजेचं आहे. या 3 गोष्टी आपल्याला एप्रिल छाटणीनंतर करणं खूप महत्त्वाचं आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारेल की द्राक्षबागेमध्ये एकसारखे फुटण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एकसारखी फूट निघण्यासाठी हायड्रोजन सायनामाइडचा वापर पहिल्या 3 वर्षाचे जे प्लॉट असेल तिथं, त्यानंतरच्या प्लॉटांना तुम्हाला मजुराची उपलब्धता असेल तरी तुम्ही करू शकता. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आर्द्रता. यावेळेस तापमान खूप जास्त असतं आणि एप्रिल छाटणीमध्ये आपण चैत्र महिना असतो या महिन्यामध्ये दिवसा खूप टेम्परेचर असतं आणि रात्रीचा गारवा सुटत असतो. हे आयडियल कंडिशन आहे फुटण्यासाठी. मात्र सध्या तापमान हे खूप जास्त आहे. मग अशा वेळेस आर्द्रता मेंटेन करण्यासाठी ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता भरपूर असेल त्यांनी एक फ्लड पाणी दिलं तर काही हरकत नाही. ज्यांच्याकडे पाणी नसेल त्यांनी साधारण दुपारी तापमान आता सध्या 38 ते 40 डिग्रीपर्यंत जात आहे. अशा ठिकाणी ओलांड्या बागातील आर्द्रता मेंटेन करण्यासाठी 11 वाजता आणि 4 वाजता द्राक्ष बागेमध्ये पाण्याची फवारणी ओलांड्यावर आणि द्राक्ष बागेत जर केली तर अशा ठिकाणी सुद्धा ओलांडे द्राक्षबाग ही वेळेत आणि व्यवस्थित एकसारखी फुटून येण्यास मदत होईल. ज्यांना शक्य असेल
ज्यांच्याकडे वायचं स्ट्रक्चर असेल आणि त्यांना नेट टाकणे किंवा कापड त्यांच्याकडे उपलब्ध आहे अशा लोकांनी वेलीला जर ओलांड्यावर सावली होईल अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्हाला निश्चित एकसारखी आणि लवकर फूट ही मिळून येईल. धन्यवाद सर. सरांनी ज्या पद्धतीने उपाययोजना सांगितल्या किंवा कीटक किंवा रोग असेल त्याचा प्रादुर्भाव असेल या सर्व गोष्टींच्या उपाययोजना जर तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही आनंद क्रॉप गुरु हे जे मोबाईल ॲप्लिकेशन आहे हे प्ले स्टोअरवरती अगदी मोफत आहे, ते तुम्ही त्वरित इन्स्टॉल करू शकता. त्याच्यामध्ये तुमचा जो प्लॉट आहे जे पीक आहे ते नोंदवून रजिस्टर करून तुमच्या ज्या काही समस्या आहेत म्हणजे कुठला रोग असेल किंवा कुठला कीटकाचा प्रादुर्भाव असेल इत्यादी सर्व समस्यांविषयी तुम्ही तिथे माहिती विचारू शकता. त्या आनंद क्रॉप गुरुवरती तुम्हाला सगळ्या प्रकारची फळभाज्या त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स फळपिके सगळ्या प्रकारची पिकांसंबंधित तुम्हाला शेड्यूल्स त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आणि ते देखील विनामूल्य. त्यामुळे तुम्ही जर ते हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं नसेल तर आजच हे ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. प्ले स्टोअरवरती अगदी मोफत आहे आणि तुमचा पीक तिथे नोंदवून तुम्ही कुठल्याही तुमच्या समस्या त्वरित तिथे विचारू शकतात आणि 24 तास हे ॲप्लिकेशन चालू आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दिवसातून कधीही वाटलं की हा रोग आहे आपल्याला समजत नाहीये याच्यावरती काय उपाययोजना केला पाहिजे किंवा काय आता पुढचा 30 दिवस झालेले 32 दिवस झालेले काय उपाययोजना केला पाहिजे तुम्ही त्वरित क्रॉप गुरुवरती विचारा आणि तुमच्या समस्येचं जे समाधान आहे ते करण्यासाठी तिथे श्रीकांत पवार सर, खंडेराव धाराव सर इत्यादींसारखे आपल्याला वक्ते देखील तिथे लाभलेले आहेत. तर पुढचा प्रश्न मी लगेचच पवार साहेब तुम्हाला विचारणार आहे की सूक्ष्म घड निर्मितीसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्याचसोबत द्राक्ष बागेत जी आपण विरळणी करतो तर साधारण किती काडी संख्या ही ठेवली पाहिजे? सर्वसाधारण आपण एप्रिल छाटणी ही एप्रिलमध्ये करण्याचं आपलं कारणच असं आहे की एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश असतो आणि आत्तापर्यंत आपण जे बघितलं की वनस्पतीशास्त्राप्रमाणे वनस्पती ही पाणी, हवेतील कार्बन डायऑक्साईड, पाण्यातील हरितद्रव्ये यांच्या साहाय्याने अन्न बनवत असते आणि मग यातील सर्व घटक हे महत्त्वाचे आहे. आता जो नैसर्गिक जो घटक आहे आपल्याला जो मुबलक या महिन्यांमध्ये मिळतो तो म्हणजे सूर्यप्रकाश. साधारण एप्रिल खरड छाटणीनंतर काड्यांवरील डोळ्यांमध्ये सूक्ष्मगड निर्मितीसाठी 3700 फूट कॅन्डल एवढा सूर्यप्रकाश मिळणं गरजेचं आहे. एवढा जर सूर्यप्रकाश आपल्याला यापेक्षा कमी मिळाला तर डोळे वांज निवडण्याची किंवा घड जिरण्याची क्षमता ही ऑक्टोबर छाटणीनंतर शक्यता ही असते. सगळ्यात महत्त्वाचं पुढचा जो घटक आहे सूर्यप्रकाशानंतर ते म्हणजे पाणी व्यवस्थापन. तर आपल्याला एकसारखी फूट मिळण्यासाठी पाणी व्यवस्थापन करताना छाटणी हार्वेस्टिंगच्या अगोदर माल असताना कुठल्याही प्रकारचा ताण हा द्राक्षवेलीला नाही पडला पाहिजे. एकदा हार्वेस्टिंग झाल्यानंतर एक पाणी देऊन द्राक्षबाग ही तानावर सोडली पाहिजे आणि ज्या वेळेस आपण छाटणी करतो अशा वेळेस आर्द्रता टिकवण्यासाठी आपल्याला एखादं फ्लड पाणी देता आलं तर त्या पाण्याचा एकसारखी फुटण्यासाठी पुरवठा केला पाहिजे. आपल्याकडं वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याकडे असा गैरसमज आहे की द्राक्षबागेला गर्भधारणेच्या काळात जर ताण दिला तर गर्भधारणा ही चांगली होते. मात्र ज्या शरद किंवा पर्पल सारख्या व्हरायटी आहे किंवा सुधाकरमध्ये सुद्धा असा अनुभव आला आहे की गर्भधारणेच्या काळात जर ताण पडला तर या व्हरायट्यांना माल निघत नाही किंवा खूप कमी माल निघतो. आपल्याकडे असं म्हटलं जाते की ज्या पाण्यामध्ये थॉम्सनला 2 घड निघाले अशा पाण्यामध्ये साधारण सोनाकाला 4 आणि ज्या पाण्यामध्ये काळीला 2 घड निघाले अशा तेवढ्याच पाण्यामध्ये थॉम्सनला 4 आणि सोनाकाला 8 घड निघतात. म्हणजे या पद्धतीने पाणी व्यवस्थापन हे करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आता सध्या पाणी व्यवस्थापनासाठी बरेचसे सेन्सर्स वेगवेगळ्या कंपन्यांचे मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ज्याच्यामध्ये फायलो असेल, फसल आहे, आता जिओचे पण सेन्सर आलेले आहेत. या सेन्सरचा जरी वापर आपण केला त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये ॲप असतं आणि ॲपमध्ये आपल्याला ते पाणी देण्याचे आपल्याला नियोजन देत असतात. या सर्व सेन्सरचा जरी आपण वापर करत असलो तरी आपली 1 एकरामध्ये जमीन काही सगळीकडे सारखी नसते. बरोबर. तर अशा वेळेस हलकी भारी जमीन असते. मग आपण क्रॉस चेक करून सगळीकडे आपण स्वतः फिरून पाणी कशा पद्धतीने पडतंय हे सर्व चेक करून त्या द्राक्ष बागेला पाणी दिलं पाहिजे. पण एकदमच आंधळे पाण्याने नियोजन करण्यापेक्षा सेन्सरचा वापर केलेला कधीही चांगला.
त्याच्यात गर्भधारणेचं पुढचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काडी व्यवस्थापन. सरांनी जसा प्रश्न विचारला किती काडी ठेवली पाहिजे, त्याच्यात पुढे जाऊन मी असं सांगेल की विरळणी करताना साधारण एक स्क्वेअर फुटाला 70% काडी म्हणजे 0.9/5चा जर प्लॉट असेल तर 45 9 45 गुणिले 0.70 त्याला जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला साधारण 31.5 असं उत्तर येतं. साधारण एक 30 ते 32 काड्या आपण अशा ठिकाणी ठेवल्या पाहिजे. याच्यामध्ये नियोजन करताना 30 ते 32 काड्या हे गणिती उत्तर झालं. पण कुठेही साधारण एक 4 ते 6 बोटांवर काडी, साधारण 3 इंचावर ओलांड्यावर जिथं कांड आहे अशा ठिकाणी आपल्याला काडी पाहिजे. एक भीतीपेक्षा जास्त मोठा गॅप पडता कामा नये. विरळणी करताना काही ठिकाणी एका ठिकाणी 3 काड्या आणि काही ठिकाणी पूर्णमध्ये भीतीचा गॅप असं पण होता कामा नये. ही विरळणी साधारण आपण वेळेवर म्हणजे साधारण 3 ते 5 पाणी असताना केली पाहिजे. याच्यात महत्त्वाच्या गोष्टी आहे की विरळणी, सबकेल, बगला काढणे आणि टॉपिंग या गोष्टी एप्रिल छाटणीनंतर वेळेत झाल्या पाहिजे. म्हणजे आपली पानं पक्की होऊन पुढं पाणी टिकण्यामध्ये आणि रोगांपासून संरक्षण होण्यामध्ये त्याची निश्चित मदत होते. 9 ते 11 पानांवर आल्यानंतर वेळेत सबकेन ही केली पाहिजे. बऱ्याच वेळेस शेतकरी हे एकाच वेळेस बगल फुटा आणि सबकेनचं काम होईल अशा हिशोबाने एक 15-16 पानावर गेल्यावर सबकेन करतात. तिथे पण तुमचा अन्नद्रव्यांचा ऱ्हास हा होत असतो. आपल्या सबकेनचा प्रमुख उद्देश हा आहे की शाकीय वाढीकडे जे जाणारे शेंड्याकडे अन्न आहे ते तिथं थांबून तेथील मागच्या जे डोळे या डोळ्यांकडे ते वळवलं तर अशा ठिकाणी आपल्याला स्टोरेज होऊन त्या अन्नद्रव्याचं स्टोरेज होऊन तिथं सूक्ष्म गाडाची वाढ ही होत असते. सबकेन नंतर ज्या बगला काढण्याचं काम आहे हे सुद्धा वेळेत झालं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की 2-3 पानं आपल्या आल्यानंतर हातात बगल यायला लागल्यानंतर अशी जर बगल फूट आपण काढली तर तिथं मोठ्या जखमा या होणार नाहीत. अशी जखम भरून निघण्यासाठी झाडाची जी एनर्जी वेस्ट होते, अन्नसाठा जो वेस्ट होतो तो होणार नाही. दुसरी गोष्ट, बगल जास्त मोठी झाल्यानंतर काढल्यानंतर तिथील डोळ्याला जखम होते आणि असे डोळे हे एकतर डेड होतात किंवा फुटून येण्याचं प्रमाण डोळ्यांचं वाढतं. याशिवाय बगल वेळेत काढली तर तिथे डोळ्यांना सूर्यप्रकाश मिळून तिथले डोळे पक्के आणि गर्भधारणा वाढण्यास निश्चित मदत होते. याच्यामध्ये आपल्याला सरासरी 8 ते 12 mm मध्ये काडी ही झाली पाहिजे. एक आदर्श काडीची साईज आपण म्हणतो. 8 mm पेक्षा जर लहान काडी असेल, बारीक काडी असेल तर अशा काड्यांमध्ये गर्भधारणा झालेली असते पण स्टोरेज कमी असल्यामुळे अशा काड्यांना वजन कमी मिळतं. आणि 12 mm पेक्षा जर मोठ्या काड्या जर झाल्या तर आपल्याला एप्रिल छाटणी ऑक्टोबर छाटणीनंतर अशा काड्या या एकसारखा प्लॉट फुटत नाही, अडचण निर्माण होते. त्याच्यामुळं हे काडी व्यवस्थापन पण आपल्याला करणं गरजेचं आहे. सूक्ष्मगड निर्मितीमध्ये पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जिव्हाळ्याचा आपला, ज्याच्यामध्ये संजीवकांचा वापर हा येत असतो. हा संजीवकांचा वापर आपण हा एप्रिल छाटणीच्या वेळेनुसार आपल्याला करणं गरजेचं आहे. जसं आपण मगाशी बघितलं की एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मुबलक सूर्यप्रकाश असतो आणि गर्भधारणा चांगली होते. आपण साधारण एक 15 एप्रिलपर्यंत जी खरड छाटणी होते ती आपण वेळेवरची छाटणी म्हणू. 15 ते 25 एप्रिल ही मध्यम छाटणी आणि एक 25 एप्रिल नंतर ही उशिराची खरड छाटणी किंवा एप्रिल छाटणी मानता येईल. जसजसं आपण छाटणी उशिरा घेऊ तसतसं सूर्यप्रकाश कमी मिळेल आणि पुढची ज्या गर्भधारणेच्या अवस्था ह्या ढगाळ वातावरणात किंवा पावसात असतील. अशा वेळेस आपण मगाशी जे बघितलं आपण बेड आपण एप्रिल छाटणीपूर्वी बनवून घेतला. आपल्याला जे सायटोकायनिन किंवा याचा जो पुरवठा आहे हार्मोन्सचा हा मुळांद्वारे होत असतो, मुळातून होत असतो. पुढे जर पाऊस किंवा प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, पाऊस झाला, आपल्याला जिथं फुटीचा जोम वाढला तर पुनरुत्पादक वाढीकडून झाडाचा हा वेग हा शाकीय वाढीकडे जात असतो किंवा शेंडे फुटण्याकडे जात असतो. मग अशा वेळेस आपल्याला वाढरोधक संजीवकांचा वापर करणं गरजेचं आहे. लोकलचे जे प्लॉट आहे आपण तिथं CCC किंवा लिओसिन क्लोरमेक्वाटचा क्लोराईडचा वापर करत असतो. मात्र जे निर्याक्षम द्राक्ष बाग आहे तिथं आपल्याला काही मर्यादा येतात. अशा ठिकाणी आपण ट्रायोझोल ग्रुपमधील बुरशीनाशक किंवा त्याबरोबर 05234 किंवा प्रेगाफास्ट सारखे जे संजीवक मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध आहेत यांचा वापर हा वेळोवेळी करू शकतो. सायटोकायनिन सारखे 6BA सारखे सायटोकायनिनचा सुद्धा फवारा आपल्याला एक साधारण 40 ते 60 दिवसांमध्ये देणं गरजेचं आहे. या संजीवकांचा वापर जे अर्ली एप्रिल छाटणी यांना संजीवकांचा वापर कमी केला तरी अशा ठिकाणी घड निर्मिती ही होते. मात्र ज्या आपले उशिरा
जी खरड छाटणी आहे किंवा 15 एप्रिल नंतर जे खरड छाटणी आहे, इथं मात्र आपल्याला निश्चितपणे संजीवकांचा आधार घेण्याची ही गरज ही भासत असते. धन्यवाद सर. याचबरोबर मी शेतकरी बंधूंना पुन्हा एकदा आवाहन करणार आहे की तुम्ही जर फेसबुकमध्ये तुम्हाला कुठले प्रश्न विचारायचे असतील सरांना, तर तुम्ही ते कमेंट्समध्ये जाऊन त्वरित विचारू शकतात, जेणेकरून या सेशनमध्ये ते प्रश्न तुमचे घेता येतील आणि त्यावरील जे उपाययोजना आहे ते श्रीकांत पवार साहेब असतील, धाराव सर आहेत, यांच्याकडून आपल्याला जाणून घेता येईल. तर पुढचा प्रश्न मी श्रीकांत पवार सर यांना असा विचारतो की सूक्ष्म घड निर्मितीमध्ये आता मगाशी आपण जाणून घेतलं की द्राक्ष खरड छाटणी पूर्वी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत, खरड छाटणी दरम्यान करताना काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा कुठल्या कुठल्या समस्यांना आपल्याला सामोरे जाऊ शकतो, खरड छाटणी केल्यानंतर कुठल्या समस्या आपल्याला दिसू शकतात किंवा त्यावर कुठल्या उपाययोजना आपण करू शकतो, हे सगळं आपण बघितलं. आता यालाच अनुसरून पुढचा प्रश्न असा आहे की सूक्ष्म घड निर्मितीमध्ये यंदाच्या वर्षी कुठल्या प्रकारच्या अडचणी या येऊ शकतात. सध्याच्या वातावरणामध्ये सगळ्यात जास्त मागील 2-3 वर्षामध्ये या महिन्यामध्ये मार्च एप्रिल तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग म्हणा किंवा वातावरणातील बदल म्हणा, जे टेम्परेचर आपल्याला मेमध्ये राहायचं ते सध्या मार्च महिन्यापासून टेम्परेचर यायला सुरुवात झालेली आहे. याचा सगळ्यात वाईट इफेक्ट हा गर्भधारणेवर होत असतो. आपल्याला साधारण 10 ते 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे झाडाचं जे अन्नद्रव्यांचं शोषण आहे हे एकसारखं असतं. साधारण 25 ते 35 डिग्रीपर्यंत अन्नद्रव्यांचं शोषण वाढतं, मात्र 35 डिग्रीच्या पुढे ते झाडाचा जो आपटेक आहे तो मंदावण्यास सुरुवात होतं आणि साधारण 38 ते 40 डिग्रीच्या पुढे झाडाचं पूर्ण शोषण अन्नद्रव्यांचं हे बंद असतं. अशा वेळेस जर तापमान जास्त असेल तर गर्भधारणा ही वर्षा डोळ्यांमध्ये म्हणजे जे आपण जे म्हणतो की 4 ते 7 किंवा 7 ते 10 डोळ्यांमध्ये थॉम्सन सारख्या किंवा इतर व्हरायटींची आपल्याकडे गर्भधारणा होते. ही गर्भधारणा वरच्या डोळ्यांमध्ये जाण्याची शक्यता असते. अन्नद्रव्यांचा अपटेक न झाल्यामुळे गर्भग्रहणाची क्रिया मंदावल्यामुळे झाडाचं काम बंद राहतं आणि अशा वेळेस झाडामध्ये पुरेसं स्टोरेज अभावी गर्भधारणा कमी होणे किंवा पुढे मालास वजन कमी मिळणे ही समस्या आपल्याला उद्भवू शकते. यावर्षी सगळ्यात मोठी जी समस्या आहे ती म्हणजे पाण्याचं शॉर्टेज. बऱ्याच विभागांमध्ये आता पाणी कमी आहे. याचा विपरीत परिणाम जिथं जसा मगाशी आपला विषय झाला की काळीचे जे प्लॉट असतील किंवा सुधाकरचे जे प्लॉट असतील यांना जर पाणी कमी मिळालं तर एक तर गर्भधारणा कमी होते किंवा ज्या पोषणाचा जो काळ आहे पोषणाचा काळ सूक्ष्मगडाची निर्मिती झाल्यानंतर पोषणाचा जो काळ आहे या काळामध्ये जर पाण्याचं शॉर्टेज जर राहिलं तर अशा घडांना वजन हे कोडी छाटणीनंतर कमी मिळतं. सध्या जे फोरकास्टिंग आहे याच्यामध्ये अधूनमधून पाऊस दाखवत आहे. अवेळी जर पाऊस झाला तर साधारण सप्टेंबरनंतर पाऊस झाला किंवा अवेळी जर पाऊस झाला तर फुटींची जोम वाढून शाखीय वाढ जास्त होऊन नत्राचा पुरवठा जर प्रमाणापेक्षा जास्त वाढला तर अशा वेळेस सुद्धा सुप्तगड किंवा सूक्ष्मगड निर्मितीस अडथळा येऊ शकतो. धन्यवाद सर. त्याचबरोबर मी धाराव सर यांना देखील तोच प्रश्न विचारणार आहे. कसं असतं, द्राक्षवेल ही 5 हार्मोन्स याच्यात कार्य करत असते. म्हणजे जर कालावधी जर बघितला त्याचा तर फुटीची जी पहिले दिवस असतात, पहिली फूट जवळजवळ माझ्या मते 19-20 दिवसाच्या आसपास निघते आणि नंतर त्यानंतर फुटीची वाढ होण्यासाठी जवळजवळ तुम्हाला 35 ते 40 दिवस लागतात आणि त्यानंतर तुमची गर्भधारणा चालू होती 35 ते 40 पासून ते जवळजवळ 65 ते 70 दिवसापर्यंत आणि नंतर 70 ते तुमच्या 100 पर्यंत काडीचे पोषण, सूक्ष्मगडाचा विकास या सर्व गोष्टी चालतात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये काडीची पक्वता ही स्टेज चालते. आणि अशा परिस्थितीत वेल जात असताना वेगवेगळ्या स्टेजेसला त्याला वेगवेगळ्या हार्मोन्सची गरज असते. जसं पहिले ऑक्झिन, नंतर जिब्रेलिन्स, नंतर सायटोकायनिन, नंतर हळूहळू काडीची पक्वता जातो तेवढं काळीला इथिलिन आणि ॲब्सेसिक अशा सगळ्या क्रियेतून ही तुमची द्राक्षाची अवस्था पार पडत असते. तर यामध्ये होते काय की समजा आता सर बोलले यावर्षी जो ट्रेस म्हणजे पाण्याची कमतरता असेल किंवा तुम्हाला तापमान जे वाढले बहुतेक ठिकाणी 40 डिग्रीच्या अप असं तापमान आपल्याला दिसतंय. आणि त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट अजून ते बोलले की पाण्याची कमतरता, तुमचं तापमान आणि अन्नद्रव्यांचे संतुलन केलं पाहिजे, शोषण जे होत आहे ते प्रॉपरली होत नाही या ठिकाणी. आता या ज्या गोष्टी घडतात ते तर त्यामुळे कसं होतं, तुमची जी मेन अवस्था आहे ती सुप्त घड निर्मिती होणे खूप गरजेचं आहे. दुसरं त्या सुप्त घडांचा विकास बी झाला पाहिजे आणि त्याचं पोषण बी झालं पाहिजे.
म्हणजे ही जी अवस्था आहे ती तुमची साधारणतः 30 ते 65-70 दिवसांच्या दरम्यान. आणि आता जर ह्याच्या परिणाम, आज वातावरणाचा परिणाम असेल, टेम्परेचरचा परिणाम असेल किंवा अवेळी येणारे ढगाळ हवामान आपण बघतोय. कारण आजही बघतो आपण एप्रिलमध्ये बहुतेक विभागामध्ये म्हणजे द्राक्षाचे जे विभाग आहे तुमचा सांगली असेल, सोलापूर असेल किंवा नगर असेल किंवा तुमचा पुण्याचा विभाग असेल, नारायणगाव असेल, काही जालन्याचा भाग असेल किंवा नाशिक जिल्हा जो प्रॉपर, या ठिकाणी बी आता वातावरणामध्ये ढगाळ वातावरण, काही ठिकाणी पाऊस होतोय. म्हणजे अमोनिकल नायट्रोजनचा त्या ठिकाणी वाढतं प्रमाण दिसत आहे. आणि त्या ठिकाणी शेंड्याचा किंवा वाढीचा वेग वाढून पेऱ्यामध्ये अंतर पडून या ठिकाणी तुमची सुप्त घडनिर्मितीवर परिणाम होऊ शकतो. मग अशा वेळेस समजा जर अवेळी येणारा पाऊस असेल किंवा हाय टेम्परेचर असेल, इव्हनली तुमच्याकडं म्हणजे या ज्या गोष्टी होत आहेत, तर अशा वेळी काय होणार की तुमच्या त्या सूक्ष्म घडनिर्मितीला त्या ठिकाणी अन्नद्रव्य पुरवठा होण्यासाठी मध्ये अडथळा तयार होणार आहे. आणि अशा वेळेस आपण सायटोकायनिन जे संजीवक वापर आपण करतो, जसं सरांनी सांगितलं 6-BA असेल, CCC असेल किंवा तुमचं CCC असेल, या ज्या गोष्टी आहेत संजीवक हे सायटोकायनिन लेवल करतात. तर याचा वापर किंवा युरॅसिलचा वापर, जसं आपण युरॅसिल वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला C4H4 N2 आणि O2 म्हणजे ते पण तुमचं जवळजवळ एक नैसर्गिकून मिळणारं अन्नच, फक्त त्याला ते त्या ठिकाणी ढगाळ वातावरण अवेलेबल होत नाही आणि आपण त्या ठिकाणी त्याचा फवारणी करत असतो. तर अशा ठिकाणी ज्या वेळेस न्यूट्रिशन अपटेक होत नाही किंवा त्या औषधाला ते न्यूट्रिशन पुरत नाही आणि त्याचा परिणाम तुमच्या सूक्ष्म घडनिर्मिती होणार असतो. तर या ठिकाणी आपल्याला आनंद ॲग्रो केअर कंपनीचे रेडी फूड एकदम बेस्ट असं, म्हणजे त्याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला नैसर्गिक हार्मोन्स आहेत, विटॅमिन्स आहेत आणि सायटोकायनिन लेवल बी खूप चांगली आणि सायटोकायनिन लेवल समृद्ध असलेले एक उत्पादन, जर याचा वापर जर तुम्ही या ठिकाणी निश्चित केला तर 100% तुम्हाला तुमच्या सूक्ष्म घडनिर्मितीमध्ये म्हणा किंवा त्याच्या विकासामध्ये म्हणा किंवा त्याच्या पोषणामध्ये आणि काडीची पक्वता, काडीचे पोषण या सर्व अवस्थेमध्ये तुम्हाला 100% फायदा या ठिकाणी त्या फवारणीमुळे होऊ शकतो. तर त्या ठिकाणी तुम्ही प्रेगाफास्ट वापरू शकतात. तर त्यामुळे तुम्हाला एकसारखा फुटवा येण्याची मदत होईल किंवा अतिरिक्त वाढ जी आहे ती तुमची कमी होईल, त्याच्यामध्ये तुम्हाला 100% फायदा होईल. त्याचप्रमाणे सूक्ष्म घडनिर्मिती तुमची जवळजवळ चांगल्या प्रकारे होईल. कारण सूक्ष्म घडनिर्मितीची जी अवस्था आहे तिची 35 ते 65-70 मध्ये 85% सूक्ष्म घड त्या ठिकाणी तयार होत असतात. आणि या अवस्थेमध्ये जर तुम्ही 2 ते 3 फवारण्या या ठिकाणी प्रेगाफास्टच्या केल्या तर त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल. त्याचप्रमाणे जर निर्यातक्षम तुमच्या बागा असेल तर हे प्रोडक्ट हे एकदम 100% सेंद्रिय आहे, 100% रेसिड्यू फ्री आहे. त्याचा वापर तुम्ही 100% तुमच्या बागांमध्ये केला तर त्याचा बी तुम्हाला फायदा होईल. म्हणजे कालच मला एक शेतकऱ्याचा अनुभव म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं. ते शेतकऱ्याचं नाव पण मी तुम्हाला सांगतो. समाधान बस्ते हे गाव शिंदवडमध्ये असतात. त्यांचे 20 एकर जवळजवळ बाग आहे. त्यांचं 5 एकर सुधागरचा प्लॉट आहे. तर 2-3 वर्षांपासून त्यांचा प्लॉट पूर्णपणे फेल जात होता. पण मग त्यांना शंका आली. त्यांना असं वाटलं की आपण ज्या पाहुण्यांकडून काडी आणली ती काडीमध्येच काहीतरी फॉल्ट असेल. नंतर ते शेतकरी त्या पाहुण्यांकडे गेले, म्हणाले तुमची काडी खराब होती, मला असं झालं. नंतर त्या पाहुण्यांनी त्यांना सल्ला दिला, तुम्ही तुमच्या त्या प्लॉटमध्ये 2 ते 3 फवारण्या दरवर्षी या ठिकाणी प्रेगाफास्टच्या करत जा, तर तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल. आणि त्यांनी त्याप्रमाणे केले आणि त्यांना चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी माल पण मिळाला आणि चांगल्या प्रकारे घड पण मिळाले. म्हणजे प्रेगाफास्टच्या या 2-3 फवारण्याने सुद्धा इतका फरक पडू शकतो. तर निश्चितच यावर्षी जे असणारं वातावरण तर आपण बघतोच आहे, हाय टेम्परेचर असेल, ढगाळ वातावरण असेल, तर या ठिकाणी तुम्हाला निश्चितच पाण्याची कमतरता पण आहे. म्हणजे न्यूट्रिएंट लागणार 100%, या अवस्थेला न्यूट्रिएंट लागणार. आणि या ठिकाणी जर तुमच्या प्रेगाफास्टच्या 2 ते 3 फवारण्या म्हणजे त्या फवारणीची अवस्था आपण घेऊ शकतो. त्या ठिकाणी एक 5 ते 6 पानांच्या अवस्थेमध्ये तुम्ही एक स्प्रे केला पाहिजे. त्यानंतर आपण सबकेन करतो, सबकेन नंतर 2 ते 3 पानांच्या अवस्थेमध्ये आपण एक फवारणी केली पाहिजे. आणि शेवटची फवारणी सबकेन नंतर 5 पानांवर आपण केली पाहिजे. अशा 2 ते 3 फवारण्या जर आपण केल्या तर निश्चितच फायदा मिळेल. त्याचं प्रमाण घेताना तुम्ही 2 ते 2.5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी फवारणीद्वारे तुम्ही घेऊ शकता. तर प्रेगाफास्ट म्हणजे तुमच्या सूक्ष्म घड निर्मितीमध्ये, सूक्ष्म घडाच्या विकासामध्ये किंवा सूक्ष्म घडाच्या पोषणामध्ये काडीचे पोषण आणि काडीची पक्वतेपर्यंत एक संजीवनी म्हणूनच काम करते. तर त्या पद्धतीत तुम्ही या ठिकाणी प्रेगाफास्टचा वापर करा. तर असं तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. धन्यवाद सर. सरांनी खूप छान अनुभव देखील आपल्याला एक सांगितलेला आहे. तर मी सर्व उपस्थित शेतकरी बंधूंना देखील विनंती करेल की सबकेनंतर त्यांनी प्रेगाफास्टचा अवश्य जरूर वापर करावा आणि त्याचा जो रिझल्ट आहे, त्याची जी गुणवत्ता आहे, त्याचा त्यांनी
उपयोग घ्यावा. त्यानंतर अजून एक तुम्ही मला अजून एक मुद्दा मांडायचा होता. बोला. तर आज जो विषय सरांनी बोलले किंवा आपण बघतोय, आज बहुतेक सर्व विभागांमध्ये टेम्परेचर खूपच वाढलेलं आहे. म्हणजे 41 डिग्रीच्या आसपास आपल्याला हे टेम्परेचर दिसत आहे. आणि या टेम्परेचरचा डायरेक्टली परिणाम तुमच्या पानांच्या कार्यक्षमतेवर होत आहे. जसं तुमचं पान 39 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर गेल्यानंतर त्याच्या टोमॅटा बंद होतात आणि त्या ठिकाणी ते त्याची कार्यक्षमता कमी करतं. अशा वेळी सुद्धा आपल्याला हाय टेम्परेचर, जसं आपण सुद्धा एक सजीव मानू तसं झाड पण सजीव आहे. तर आपण समजा हिवाळ्यामध्ये थंडी वाजली तर आपण काय करतो, शटर घालतो किंवा पावसाळ्यामध्ये छत्रीचा वापर करतो किंवा उन्हाळ्यामध्ये आपण टोपीचा वापर करतो. म्हणजे आपण एक प्रिव्हेंटिव्ह प्रिकॉशन आपल्याकरता करून घेतो. पण आजच्या या हाय टेम्परेचरमध्ये पानाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतोय. आणि हे जे ट्रेस आहे निसर्गातले, जोराचा वारा असेल, गरम हवा असतील किंवा तुमचं हाय टेम्परेचर असेल, लो टेम्परेचर असेल, याचा पूर्णपणे परिणाम हा तुमच्या टोमॅटोमध्ये असलेल्या त्या अन्नरसावर होत असतो. आणि हा अन्नरस जर कमी झाला तर पाण्याची कार्यक्षमता 100% कमी होते. कारण आपण जेव्हा काम करतो आपल्या शरीरातून पण आपला घाम पूर्णपणे निघून जातो आणि आपण परत काम करायला सांगितलं आपण करू शकत नाही. कारण आपण जोपर्यंत परत एक ग्लास किंवा जितकं पाणी आपल्या शरीरातून निघून गेलं ते पाणी आपण मग मेंटेन करतो आणि त्यानंतर आपण काम करू शकतो. तेच प्रोसेस तुमच्या प्लांटमध्ये किंवा तुमच्या द्राक्षवेलीमध्ये सुद्धा होऊ शकते. कारण पाण्याची कार्यक्षमता जर प्रॉपर नसेल, हाय टेम्परेचर वाढत असेल, रेस्पिरेशन म्हणजे बाष्पीभवन पाणी अन्नरस जास्त प्रमाणात पाण्यातून निघून जात असेल तर अशा ठिकाणी खूप प्रॉब्लेम होतो. तर अशा वेळेस जर आपण आपलं आनंद ॲग्रोकल्चरचं एक प्रोडक्ट आहे आर्थोसिल, आर्थोसॅलिसिलिक ॲसिड म्हणतो आपण त्याला, त्याचा जर वापर आपण फवारणीद्वारे केला तर तुमच्या या सूक्ष्म घडनिर्मितीच्या कालावधीमध्ये तर 100%चे 2 फवारणी जरी तुम्ही केल्या तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट येऊ शकतात. कारण पानामध्ये जे काही तुमचे एक्झिक्युटिक, इपिक्युटिक आणि इपिडर्मर असे 3 लेअर असतात. त्या इपिडर्मर लेअरला हे पूर्णपणे कोटिंग करतं आणि इपिडर्मर लेअरला कोटिंग केल्यामुळं तुमचा डायरेक्टली सनलाईटचा जो तुमच्या अन्नरसावर परिणाम होतो तो होत नाही. दुसरी गोष्ट लिप इंडेक्स वाढवण्यामध्ये सुद्धा मदत करतं. तिसरी गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी त्या पानाचं क्लोरोफिल पण चांगलं वाढून देतं आणि पानाची कार्यक्षमता वाढते, त्याचा गेज वाढतो. मग या सर्व गोष्टींमुळे पान अन्न तयार करण्यास जास्तीत जास्त प्रवृत्त होतं आणि त्यामुळे पानाला जास्त अन्नसाठा मिळाल्यामुळे पान जितकं अन्न तयार करेल ते मुळीकडं, तुमच्या वाढीकडं किंवा तुमच्या सूक्ष्म घडांचे पोषण असेल, विकास असेल, या सर्व कामांमध्ये रोल तयार करतं. त्याचप्रमाणे त्याची जाडी वाढते, त्याचा रफनेस वाढतो. त्यामुळे तुम्हाला जो काही थ्रिप्सचा, सकिंग पेस्टचा जो काही प्रायमरी अटॅक असेल त्याला बी ते प्रिव्हेन्शन देतं. दुसरी गोष्ट काही फंगस असतील त्यांना पण प्रिव्हेन्शन देतं आणि पान तुमच्या ऑक्टोबर छाटणीपर्यंत शेवटपर्यंत जास्तीत जास्त टिकण्यासाठी सुद्धा ते मदत करतं. तर या ठिकाणी तुमच्या ज्या 2 फवारण्या घ्यायच्या आपल्याला आर्थोसिलच्या, त्या एक 25 ते 30 दिवसांनी एक फवारणी आणि साधारणतः 45 ते 50 दिवसांनी दुसरी फवारणी, या 2 फवारण्या जर आपण कव्हरअप केल्या तर मला वाटतं चांगल्या प्रकारे पानाची कार्यक्षमता वाढेल, न्यूट्रिएंट चांगल्या प्रकारे झाडामध्ये येतील आणि त्याचा ट्रेस जे आहेत म्हणजे तुमचे येणारे ढगाळ वातावरण असू द्या किंवा तुमचं हाय टेम्परेचर असू द्या किंवा तुमचं लो टेम्परेचर असू द्या किंवा जोराने येणारी गरम हवा, वादळ, या सर्व हे ट्रेस एलिमेंट म्हणून आर्थोसिल काम करतं. त्याचा पीएच पण ॲसिडिक आहे कारण ॲसिडिक पीएच असल्यामुळे ते पानाच्या आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी लेअर कोटिंग करून तुम्हाला त्या ठिकाणी वातावरणाच्या बदलामुळे जे काही इफेक्ट आपल्या वेलीवर किंवा पानांवर होत असतील त्याच्यापासून ते वाचवतं. तर तुम्ही अशा प्रकारे त्या ठिकाणी 2 मिली ते 1.5 ते 2 मिली प्रति लिटर प्रमाणामध्ये त्याची फवारणी घेऊन निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. धन्यवाद सर, खूप छान माहिती तुम्ही दिली. मी तमाम शेतकरी बंधूंना हेच आवाहन करेल की त्यांनी देखील डॉक्टर ऑर्थोसिल हे जे उत्पादन आहे याचा वापर अवश्य करावा आणि त्याच्या जी रिझल्टची अनुभूती आहे ती घ्यावी. त्याचबरोबर आपल्याकडे काही प्रश्न देखील आलेले आहेत. जे शेतकरी बंधू हा फेसबुक लाईव्हच्या रूपात जॉईन आहेत त्यांनी काही कमेंट्समध्ये प्रश्न देखील आपल्याला विचारलेले आहेत. ती प्रश्न मी लगेचच श्रीकांत पवार सर यांना विनंती करतो की त्यांनी ती प्रश्न घ्यावीत आणि त्यावर काय उपाययोजना आहेत ती सांगावीत. सिद्धेश्वर गाडगे यांचा प्रश्न आहे, संजीवकांचा वापर किती प्रमाणात करावा आणि त्यामध्ये कोणते संजीवक वापरावेत? एप्रिल छाटणीनंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे फुटीचा जोम पाहून आपल्याला मगाशी जसं मी म्हटलं की शाकीय वाढीचा जो वेग आहे हा आपल्याला शाकीय वाढी शेंड्याकडे जाणारे अन्न हे आपल्याला तेथील मागील डोळ्यांकडे वळवायचं असतं सूक्ष्म घड निर्मितीसाठी. त्यासाठी वाढरोधक संजीवक ज्याच्यामध्ये लोकलसाठी आपण CCCचा वापर करतो
आणि एक्सपोर्टमध्ये ट्रायोझल ग्रुपमधील टिल्ट असेल किंवा क्वांटाफ असेल किंवा स्कोर असेल, याबरोबर आपण हाय फॉस्फेट फर्टिलायझर ज्याच्यामध्ये 05234 असेल, 04730 असेल, 04932 असेल किंवा टफाईट पोटॅशियम फॉस्फाईटमध्ये टफाईट 90% असेल, यांचा एकत्रित वापर जर केला तर त्याचा एक फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट, सरदस्य म्हटले तसं प्रेगाफासचा जरी वापर आपण केला 2 ml 2 ते 2.5 ml प्रति लिटर, त्याच्यामध्ये सुद्धा वाढरोधक संजीवक आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो संजीवक आहे कधी वापर करावा, त्याच्यामध्ये आपण जो आपला कायमचा वापर आहे युरॅसिल आणि 6-बियाचा वापर हा आपण करत असतो. हा वापर करताना साधारण एक सबकेन करण्यापूर्वी 9 ते 11 पानावर असताना सबकेनपूर्वी एक युरॅसिलचा स्प्रे आणि सबकेन केल्यानंतर लगेच आपण एक 6-बियाचा फवारा आपण घेऊ शकतो. यानंतर साधारण सबकेन नंतर 4 ते 5 पानं असताना परत 6-बिया आणि त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांनी एक युरॅसिल 4 ते 5 पानावर असताना युरॅसिल आणि 2 ते 3 दिवसांनी परत एक 6-बियाचा फवारणी ही आपण जे उशिरा छाटणी केलेली आहे यांच्यासाठी घेणं गरजेचं आहे. यानंतर टॉपिंग नंतर साधारण एक 3 ते 4 दिवसांनी पुन्हा एक सायटोकायनिनचा फवारा हा घेणं गरजेचं आहे. त्यांचा पुढचा प्रश्न आहे की द्राक्ष वेलीवरती येणारा ताण कसा कमी करता येईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, यावेळेस टेम्परेचर जास्त आहे तर अन्नद्रव्यांचा अपटेक हा कमी राहणार आहे. अशा वेळेस आपल्याला जे अन्नद्रव्य ज्या स्टेजला गरज आहे अशी अन्नद्रव्य ही आपण स्प्रेमधून कव्हर केली पाहिजे. सुरुवातीचा वाढीचा काळ असेल त्यावेळेस मायक्रोन्युट्रिएंट मिक्सचर असेल किंवा जर वाढीचा जोम जर कमी असेल ताणामुळे तर 19-19-19 सारखं फर्टिलायझर असेल किंवा सिरुबीसारखं जे सीवीड असेल याची फवारणी आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्यावेळेस गर्भधारणेचा काळ असेल म्हणजे सबकेन नंतर 2 पानं, सरांनी सांगितल्याप्रमाणे 7 पानं फुटल्यानंतर खरड छाटणीनंतर एक 6 ते 7 पानं असताना प्रेगाफासचा वापर तुम्ही ज्याच्यामध्ये रेडी फूड जे आहे त्याचा पण आपल्याला करता येईल. द्राक्ष व्हरायटीनुसार संजीवकाच्या वापरामध्ये कसा बदल संभवतो आणि त्याचे प्रमाण कसे घ्यावे. व्हरायटीनुसार खूप मोठा बदल नाही, मात्र ज्या ब्लॅक व्हरायटी आहे ज्याच्यामध्ये गर्भधारणेसाठी जास्त अडचण संभवते त्या म्हणजे पर्पल आणि मामा जम्बो. याच्यामध्ये मात्र एक्सपोर्ट आणि लोकलच्या रेटमध्ये खूप मोठा फरक हा नसतो, एक 5-10 रुपयाचा फरक असतो सॅम्पल आणि. मग अशा ठिकाणी तुम्ही लिओसिनचा वापर हा करू शकता. प्रेगाफासचा पण वापर तुम्हाला करता येईल. वाढरोधक संजीवकांचा वापर कधी करावा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस वातावरण ढगाळ राहील आणि फुटीचा जोम हा जास्त राहील अशा वेळेस साधारण 6 ते 7 पानांवर आणि सबकेन नंतर 2 ते 3 पानांवर आल्यानंतर एकदा आणि एक साधारण 6 ते 7 पानं असताना ज्यावेळेस फुटीचा वेग जास्त राहील अशा वेळेस वाढरोधक संजीवकांचा वापर करणं हा गरजेचं राहील. धन्यवाद सर, खूप छान उत्तरं तुम्ही ज्यांनी प्रश्न विचारलेले आहेत त्यांना दिलेली आहेत. आणि याचबरोबर मी तुम्हा दोघांचेही आनंद क्रॉप गुरु आणि आनंद ॲग्रो केअर यांच्या संयुक्त विद्यमाने आभार मानेल आणि तमाम शेतकरी बंधूंचा हीच आवाहन करेल की आजचा लाईव्ह सेशन तर संपतोय, परंतु तुम्हाला जर कुठल्या प्रकारचे तुमचे प्रश्न असतील, तुमच्या समस्या असतील, त्याच्यावर व्यवस्थित उपाययोजना तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही आनंद क्रॉप गुरु हे ॲप्लिकेशन जसं मी आधी सांगितलं ते प्ले स्टोअरवरून मोफत डाउनलोड करू शकतात आणि तिथे तुमचे जे प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत त्या विचारू शकतात. त्यावर नक्कीच तुम्हाला उपाययोजना मिळतील आणि समस्यांचे निराकरण देखील होईल. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे माती पाणी परीक्षण हे जर तुम्हाला करायचं असेल तर आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर नामक या प्रयोगशाळेमध्ये तुम्ही त्या चाचण्या करू शकतात. याच सोबत मंडळी जे सरांनी प्रेगाफास सांगितले, डॉक्टर ऑर्थोसिल सांगितले, अशी विविध जी उत्पादने आहेत त्यांचा देखील तुम्ही तुमच्या शेतामध्ये उपयोग करू शकतात, वापर करू शकतात आणि त्यांचं जी गुणवत्ता आहे, त्यांचा जो रिझल्ट आहे त्याची स्वतः अनुभूती घेऊ शकतात. आजच्या चर्चासत्राची मी तुम्हा सगळ्यांच्या वतीने सांगता करतो आणि भेटूया लवकरच आपल्या पुढच्या लाईव्ह वेबिनारमध्ये. तोपर्यंत हसत राहा, निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद. धन्यवाद.